किसान क्रांती पॅनलच्या घोडुंगा बचाव या रॅलीच्या माध्यमामधून इनामगावमध्ये होत असलेल्या सभेसाठी उपस्थित असणारे किसान क्रांती पॅनलचे नेते, कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे त्यांच्या समेत असलेल्या, तर प्रत्येकाचा नामोल्लेख तात्यांनी पदासह नामोल्लेख केलेला आहे, परंतु या ठिकाणी उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नियोजन मंडळाचे सदस्य आणि अध्यक्ष रविबापू काळे, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष रामभाऊ सासवडे, ठीक आहे, सगळ्यांचा नामोल्लेख नाही करत, या ठिकाणी उपस्थित असणारे स्टेजवरील मान्यवर, उपस्थित असणारे ऊस उत्पादक सभासद, ऊस नसणारे परंतु विचार ऐकायला आलेले सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पत्रकार, आपल्याला ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आजही बंदोबस्त देण्याचं मदत करतायत ते पोलीस खात्यातील सर्व प्रमुख पद उपस्थित असणारे अधिकारी, या ठिकाणी राहुल दादा तुमचं नाव राहून गेलं, कारण ज्यांचा नामोल्लेख सातत्यानं या तालुक्यामध्ये घेतला जातो त्याचं कारण असं आहे की राहुल दादांचे वडील संस्थापक चेअरमन, संस्थापक संचालक होते. आता फार मागे जात नाही, परंतु परवा त्यांनाच त्या ठिकाणी आदरणीय चेअरमन, माजी चेअरमन आमदार म्हणाले, अरे राहुल तुझा काय संबंध आहे, परंतु त्याचा संबंध नाही पण त्याच्या बापाचा संबंध आहे, हे का तुम्ही विसरता? ज्यांच्या बापानं तुम्हाला एका मुख्यमंत्र्याजवळ नेलं, मनोहर जोशी साहेबांकडे नेलं आणि त्या ठिकाणी कारखाना सुरू करण्यासाठी ज्यांनी यथोचित असं सत्कार्य चांगलं काम केलं, त्यांच्या मुलाला सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी यायचं डावलताय. मी ठीक आहे, या ठिकाणी ऋषी पवारांनी बरेच काही त्या ठिकाणी त्यांची भाषा शैलीवरती माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. रंभाऊ, मी जवळपास कुटुंबाला 3 सालापासून आतापर्यंत आणि 27 सालापर्यंत साखर कारखान्यामध्ये संचालक म्हणून करण्याची संधी सर्व मायबाप जनतेने दिलेली आहे, परंतु त्याही ठिकाणी सहकारी साखर कारखाना कसा चालवायचा तर त्यासाठी रवी बापू एकदा चेअरमनला खुर्ची ठेवली आम्ही स्टेजवरती, आणि तुम्ही एकदा त्रिगोंद्याची सभा पहा आणि त्या ठिकाणी येऊन तुम्ही त्या पद्धतीनं घोडंगीची सभा घ्या. ज्या मान्यवरांना बोलायचंय त्यांना बोलू द्या, त्यांचं मन मोकळं करू द्या, त्यांचे विचार मांडू द्या. अरे सभासद आहेत, ऊस उत्पादक आहेत, ज्यांनी 82 ते 84 साली सूर्यकांत पलांडे काका आमदार असताना ज्यावेळेस या घोडगंगाचा उगम झाला, परंतु काही बगल बच्चे असे सांगतात दादा पाटील की रावसाहेब दादा पवारांनी हा घोडगंगा सहकारी साखर कारखाना आणला. घोडगंगा सहकारी साखर कारखाना त्यांनी नाही आणलेला. माहित नसेल माहिती करून घ्या. 10 वर्ष लांबवायचं काम या महाभाग्याने केलेलं आहे. शेअरची पावती सचिन, मी त्यावेळेस रामभाऊ आपण होतो, शेअर फाळायला मी होतो. झुंबर गोपाळा लोणकर आणि संपत यशवंत गाडगे यांचे 1 आणि 2 नंबरला इनामगाव मध्ये नाव आहेत त्यांची, आणि त्या ठिकाणी त्यांनी 84 साली सभासद झालेले आहेत. मला सांगा, ज्यावेळेस 6000 सभासदांच्या 84, 82, 80, 90 पर्यंत माधुभाऊ जे सभासद मयत झालेले आहेत त्यांचे 6000 शेअर्स आपण ट्रान्सफर केले नाहीत, आणि त्या कारखान्यावरती परवा बोर्ड लावला की फक्त सभासदांकरता ही वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा कार्यक्षेत्रामधल्या ज्याची जमीन आहे, ज्याचा ऊस नाही परंतु तो शेतकरी आहे, त्याला सुद्धा त्या ठिकाणी येण्याचा अधिकार आहे, कारण तो कार्यक्षेत्रातला सभासद जरी नसला तरी त्या सभेला येण्याचा आणि बोलण्याचा अधिकार त्याला असतो. 10 वर्ष रावसाहेब दादांच्या कारकिर्दीमध्ये हा कारखाना लांबला गेला दादा पाटील. त्यावेळेस स्त्रीचं एक प्रपोजल होतं आणि
आदरणीय पवार साहेब आपलेही नेतेच आहेत. आपण त्यांना जरी चुलता पुतण्यामध्ये काय झालं असेल तरी तुझा भाऊ कुठलाही स्टेजवरचा कुठल्याही पक्षाचा आमचा एकही कार्यकर्ता त्या ठिकाणी तुझा भाव करत नाही. सर्व नेते आमचे आदरणीयच आहेत. परंतु सुलझर इंडियाचं सरपंच त्या ठिकाणी ज्यावेळेस उद्घाटन झालं कोंडापुरीमध्ये आणि रावसाहेब दादा पवारांना अरुण आबा गायकवाडांनी बापूसाहेब थिटे आमदार असताना त्या ठिकाणी ती एकत्रित आणलं आणि ते प्रपोजल एकत्रित करून घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुढे गेलेला आहे. अनेक मान्यवरांना हे माहीत नसेल, माहिती करून घ्या आणि कुणाला जर पाहिजे असेल तर माझ्याकडे त्याच्या तारखा आहेत. त्या तारखा निश्चित तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची माझी तयारी आहे. या ठिकाणी अनेक गोष्टीवरती बोलण्यासारखं आहे. माझ्या अगोदरच्या अनेक वक्त्यांनी बोललेलं आहे. आज या ठिकाणी आपण सांगत असताना कोजनच्या त्याच्यावरती सुधीर भाऊने अभ्यास केलेला आहे चांगला. परंतु सुधीर भाऊ पीपी ज्यावेळेस ॲग्रीमेंट आपलं त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं केलं गेलं का बरोबर केलं गेलं त्यावेळेस संचालक मंडळ आणि चेअरमन हे बरोबर असल्याशिवाय ते पीपी पॉवर परचेस ॲग्रीमेंट होत नाही. ₹4.99 आम्ही सुद्धा ॲग्रीमेंट केलं. सुधीर भाऊ घोडगंगेचा प्रोजेक्ट 19 मेगावॉटचा आहे, 18 मेगावॉटचा आहे आणि या ठिकाणी आपण ज्या 8-10 गावामध्ये सभासद आहेत हा 26 मेगावॉटचा श्रीगोंद्याचा कोजन प्रोजेक्ट आहे. या ठिकाणी केदारी पत्रकार आम्ही 90 कोटीमध्ये तो प्रोजेक्ट उभा केला आणि 3 वर्षापूर्वी 26 मेगावॉटचा प्रोजेक्ट 3 वर्षापूर्वी नील सुद्धा झालेला आहे. सुधीर भाऊ किती कोटीचा तुम्ही 18 मेगावॉटचा केला ते काय मला या ठिकाणी सांगायचं नाही. कारण बर 125 तुम्ही सांगताय, मी बी सांगतो 125 कोटी नाही झाला तेवढं थोडं पुढे गेलाय. पण आता सांगायला झालं कारण एवढा बोळा सभासद घोडगंगेचा आहे, एवढा बोळा सभासद आहे की मी खरंच मानावं लागेल की ज्यावेळेस पट्टा पद्धत आली की लगेच 5 कोटी पट्टा 86/032 लावा, 86/032 लावला. 265 लावू नका, नाही लावला तरी सुद्धा आज या ठिकाणी आपल्या तफावत बऱ्याच प्रकारे वेगवेगळ्या होतात. मीही ज्या साखर कारखान्यामध्ये काम करतोय त्याही ठिकाणी आम्ही चेअरमनला सुद्धा बोलल्याशिवाय सोडत नाही. आजही त्यांनी सांगितलं ₹2900 बाजार आपण देण्याचं फायनल केलेलं आहे. म्हणलं जमणार नाही, ₹3000 बाजार आपल्याला द्यावा लागेल. राजू दादांना सुद्धा आम्ही संचालक मंडळाने परवाच्या मीटिंग मध्ये सांगितलं आणि योगायोगानं राहुल दादा परवा ज्यावेळेस राष्ट्रीय साखर संघाची दिल्लीला ऊस परिषद होती, योगायोगाने तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं जाण्याची संधी मिळाली. म्हणून एक सांगेल की ऊसाचे दिवस एवढे चांगले येणार आहेत की या देशाचे सहकार मंत्री आणि गृहमंत्री अमित भाई शहा हे 3 तास त्या परिषदेमध्ये होते. हर्षवर्धन पाटील राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष त्या ठिकाणी होते आणि त्याही ठिकाणी प्रश्न आपल्याला इथं विचारला जात नाही पण आबासाहेब दिल्लीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलला एवढा मोठा कार्यक्रम घेतला आणि त्या ठिकाणी राहुल दादा प्रत्येक सर्वसामान्य शेतकरी देशातला प्रश्न विचारत होता. एवढं मोठं व्यासपीठ त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे सुसज्ज असं व्यासपीठ ओपन करून प्रत्येकाचे प्रश्न ऐकले. म्हणून या ठिकाणी सांगतो की इथेनॉलचं या ठिकाणी होणार उत्पादन ज्यूस पासून डायरेक्ट इथेनॉलकडे आता जाणार आहे. त्यामुळे साखरेवरती फार अवलंबून राहणार नाही. पण भविष्यातले दिवस हे ऊस उत्पादकासाठी नक्की चांगले आल्याशिवाय राहणार नाहीत. परंतु ऊस आपण या ठिकाणी आपला सहकार जगला पाहिजे. म्हणून यांनी ही जी परिस्थिती या ठिकाणी महेशने सांगितलं की श्रीगोंदा आहे म्हणून आधार आहे, परंतु त्या ठिकाणी 100, 125, 150 कोटीचं रेग्युलर मधलं आमचं कर्ज आहे. आजही NCDCचं कर्ज आम्हाला 103 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. आम्ही ज्यावेळेस 1 मिनिटात सांगतो सुधीर भाऊ की एडीसी बँकेचा 70-80 कोटी रुपये आपण श्रीगोंद्याला कर्ज घेत होतो, परंतु त्याचा रेट संतोषजी चेअरमन 13% होता जिल्हा बँकेचा. परंतु आम्ही ते 60 कोटी रुपये मागच्या 2 महिन्यामध्ये कॅश मध्ये परत रिटर्न केले आणि NCDCचं कर्ज 10 वर्षाकरता 7-8-9% जसं भरेल किंवा 2 वर्ष त्याला हप्ताच नाही.
म्हणून या ठिकाणी आपण तेही मंजूर झालेलं आहे. NCDCच्या कर्जामध्ये सुधीर भाऊंनी चांगला अभ्यास केलेला आहे. केंद्रीय वित्त पुरवठा आहे, कुणाची योग्यता आणि कुणाची योग्यता नाही त्या ठिकाणी ते पाहिलं जातं. जर 7/12 जर आपला कोरा असेल तर आपल्याला कर्ज कुणीही देऊ शकतं, परंतु आपल्या 7/12वरती जर सोसायटी असेल, बँक असेल तर सुधीर भाऊ तुम्ही तर सांगता झाडं सुद्धा आता गहाण ठेवलेत, परंतु अशी जर परिस्थिती घोडंग्यावरती येत असेल आणि कारखाना जर बंद होत असेल तर मी फक्त तेवढ्यावरतीच सांगेल की पॉवर परचेस अग्रीमेंट ज्यावेळेस फडणवीस साहेबांच्या काळात मुख्यमंत्री असताना तुम्ही चेअरमन साहेब त्यांच्या नावाने ओरडलात 5 वर्ष, नंतरचं सरकार 2.5 वर्ष काय असेल त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब होते. त्यांच्या काळामध्ये तुम्हाला कर्ज काढायला अडचण काय होती तुम्ही त्यावेळेस सांगायचं मला 200, 300, 400 कोटी कर्ज द्या, त्यावेळेस तुम्हाला ते कर्ज मिळालं असतं. तर आज कारखाना बंद होण्याची आवश्यकता नव्हती आणि कारखाना बंद होत असताना सुद्धा तुम्ही फक्त सांगत सुटला की मागच्या लोकसभेच्या अगोदर वर्षभरापूर्वी अजितदादा त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणून गेले आणि त्यांच्या नावाने बोट मोडत बसला. मग तुम्ही ना अजितदादा दोघेही 2.5 वर्ष एकत्र होता त्यावेळेस तुम्हाला घ्यायला अडचण नाही. तुमच्या व्यंकटेश कृपाला 300 कोटी पीडीसी बँक ज्या ठिकाणी अजितदादा नेतृत्व करतात त्या ठिकाणचं नेतृत्व करणाऱ्या दादांकडनं तुम्हाला 300 कोटी व्यंकटेशला मिळतात. मग 350 कोटी आहे, चुकलं माझ्याकडून, 350 कोटी आहे. मग 350 कोटी रुपये तुम्हाला त्या ठिकाणावर मिळतात आणि मग घोडगंग्यासाठी सहकारी साखर कारखान्याला ते ऋषिराज पवारांनी सांगितलं तुम्ही चला, तिन्ही अध्यक्ष या ठिकाणी आहेत, ये म्हणा उद्या, परवा सुद्धा नको, चला घ्या प्रमुख तालुक्यातली आणि मी उद्या तारीख घ्यायला लावतो आणि तिन्ही प्रमुखाबरोबर जाऊन भले अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा मुख्यमंत्री असतील, तीनही अध्यक्षांना आपण विनंती करू की आमच्या घोडगंग्याला तुम्ही पैसे द्या आणि तुम्ही अडवलं असेल तर चेअरमनला समोर बोलवा आणि का थांबवलं त्याचंही कारण एकदा तालुक्यामध्ये जाऊ द्या. अजितदादांच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या नावाने सांगायचं की त्यांनी आमचे पैसे अडवले, त्यांनी आमचे पैसे अडवले, त्यांनी अडवले नाही. तुमचा 7/12 गहाण पूर्वीच ठेवलेला कुठं ठेवला. अरे काय परिस्थिती कामगारांची, महाराष्ट्रामध्ये कामगारांनी घेतलेले असे आंदोलन, 3 महिने उपोषण आणि एवढा मोठा हा कल्लोळ महाराष्ट्रामध्ये कुठेच नसेल एवढा कामगारांचा सुद्धा आज त्या परिस्थितीमध्ये. काल पाहिलं पाटील की तुम्ही तुमच्या गावामध्ये कामगारांच्या 250-300 महिला त्या ठिकाणी आल्या आणि त्या सांगत होत्या की कारखाना सुरू झाला पाहिजे आबा, आणि त्या ठिकाणी कारखाना सुरू झाल्यानंतर आमचे मागचे पगार द्या. अरे मागचे पगार पुढच्या पगारापेक्षा ज्या मागाचे पैसे तुम्ही वाटायला होता त्यांचे पैसे तुम्ही वाटले तरी आम्ही सांगतो चला काल झालं ते सोडून द्या, आज एकत्र या, आपण काल काय झालं कोण चुकलं ते सोडून देऊ आणि आजपासून पुन्हा तयारी करू आणि उद्याच्या काळात पुन्हा घोडगंगा सुरू कसा होईल याचा शब्द नेते मंडळीकडनं आपण घेणार आहोत. या ठिकाणी तिन्ही पक्षाचे अध्यक्ष आहे, तिन्ही पक्षाच्या अध्यक्षांना सांगू की त्या ठिकाणी चला आपण त्यांचं ऋषी पवारांनी आपल्याला परवा चॅलेंज केलं की तुम्ही या आणि तुमच्या नेते मंडळी समोर आम्ही येतो, आपण सर्व एकत्र येऊन त्या ठिकाणी जाऊ. या ठिकाणी परवाची सर्वसाधारण सभा झाली, या ठिकाणी सर्वसाधारण सभा झाली त्यावेळेस आम्ही एक 5-6 प्रमुख PI कडे गेलो आणि D झोन तयार करा. D झोन मध्ये तयार करत असताना त्या ठिकाणी ज्यांना आपले विचार मांडायचे त्यांना त्या ठिकाणी कैलास बापू जाऊ दिलं पाहिजे. एक जण आत गेल्यानंतर तो आल्यानंतर दुसरा जाऊ द्या. आता तुम्हाला तर माहित आहे श्रीगोंद्याची 5-5, 10-10 तास सभा चालते. लिजिंग खेळत येणाऱ्या गाड्याला बी त्या ठिकाणी परवानगी असते, सभासद नसला तरी बी येतो. आणि त्या तालुक्यामध्ये सुधीर भाऊ प्रश्न फक्त ऊसाचा आणि साखरेचा नाही, त्यांचा स्थानिकही बापू त्या ठिकाणी प्रश्न असतात. राहुल दादा त्या ठिकाणी म्हणतात पाणीच नाही, वीजच नाही, चारीच नाही, रस्तेच नाही, अनेक प्रश्न त्या ठिकाणी असतात. परंतु आपल्याकडे फक्त ऊसाचाच विषय असतो. या ठिकाणी बोलण्यासारखं अनेक आहे, रणांगण आपल्याला भरपूर आहे, कारखाना सुरू होणार आहे, परंतु त्यांची मानसिकता असावी. त्यांनी जाहीर सभेमध्ये सांगितलं चेअरमननी की तुम्ही चला आम्ही येतो,
कधी यायची त्यावेळेस कुणी तारीख विचारा. आमचे तिन्ही प्रमुख त्या ठिकाणी तिन्ही मान्यवरांची तारीख घेतील आणि मुंबईला जाऊ, पुण्यात जाऊ, कुठं असतील तिथं जाऊ. परंतु कारखाना हा सुरू होणार आहे, कर्ज मिळणार आहे, परंतु त्यांच्या नाकारतेपणाचा हा कळस झालेला आहे. त्यांनी मात्र अजितदादाकडे जायचं नाही. का तर मला निवडून आल्यानंतर त्यांचे जे चाहते आहेत ते सांगतात आता फक्त त्यांचं मंत्री होण्याचं राहिले. काय मंत्री व्हायचं ते व्हा, परंतु कारखाना सुरू करा आणि आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पदरामध्ये जे काय 2 पैसे वाढीव मिळतील ते द्या. या ठिकाणी आपण संयोजकांना संधी दिली, आपण सर्व उपस्थित राहिलात. पुन्हा एकदा सर्व पदाधिकाऱ्यांचं चेअरमन नाव घ्यावं अशी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु मी आता नाव घेऊ शकत नाही आणि मी माझं छोटंसं भाषण संपवतो वैभवजी आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.